अनिकाचं लग्न? अरे बापरे. म्हणजे अरे वा, अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स अनिका. सो खुश झालं की काय? नवरा मुलगा आहे तरी कोण? अरे असं काय? हा काय आपला ऋषी. बाई सगळ्यांच्या चेहऱ्यावर असा आश्चर्याचा एकदम धक्का बसलाय. पाहिलंच नाही अंतरा. तरी मी तुला सांगितलं होतं की तू घरातल्या सगळ्यांना सांग म्हणून. तू सांगितलं नाहीस आणि म्हणून ना असा हा धक्का बसला. ठीक आहे, आनंदाचा धक्का आहे, त्यामुळे तुम्ही व्हाल यातनं स्थिरावाल. मग काय, आता आमची महाजनांच्या घरची मुलगी होणार असून या तुमच्या घरची. आता हे ऋषी सर कुठे गेलं? चांगला अर्धा तास झाला वाट बघायला. हाक मारली तर मागं वळून बी बघितलं नाही. काय तर काम आलं असेल काय? का काय विसरलं म्हणून गेलं? तर कसं कळायचं सगळं ठीक असेल ना? हो काय करू? आणत थोडा वेळ वाट बघू का जाऊ परत हॉस्टेलला? नाही नको, आता त्यांनी स्वतःहून बोलवले म्हणल्यावर येतीलच. काय तर कामात अडकले असतील, येतील. अरे एवढं धक्का बसण्यासारखं काय आहे याच्यात? अनिका, तू कशाला उभी आहेस? बस ना, तू तुझंच घर आहे. आणि बरं, मी सगळ्यांना मिठाई देते. आई हे काय चाललंय सगळं? तू ऋषीचं लग्न ठरवलंस आणि तेही असं अचानक? आई काय सुरू आहे सगळं? कोणी घेतला हा निर्णय? आणि बाबांना हा सगळा प्रकार माहिती आहे का? काय काय कशाला तिच्यावर एवढा प्रश्नांचा भडीमार करताय? हा, किती प्रश्न? थांबा जरा, उसत घे. तू आधी पेढा घे बरं. पेढा घे आणि तोंड गोड कर. घे, अरे घे.